फक्त पिंपरी चिंचवडच नव्हे तर नागपुरातल्या केटरर्स समोरही व्यावसायिक सिलेंडरच्या तुटवड्यामुळे संकट निर्माण झाले। त्यामुळे नागपुरातील जगदंबा केटरर्सने पुढील काही दिवसांकरता ऑर्डर्स घेणं बंद केलंय। जगदंबा केटरर्स 15 तारखेपर्यंतच्या ऑर्डर्स पूर्ण करणार आहे। त्यानंतर येणाऱ्या पुढील ऑर्डर घेणं त्यांनी बंद केलेलं आहे। 15 तारखेचा लग्नाचा मोठा ठोक आहे। ते ऑर्डर आम्ही घेतलेले आहे। ते ऑर्डर पूर्ण केल्यानंतर आम्ही ऑफिसकडनं कुठलाही कॅटरिंगचा ऑर्डर जोपर्यंत सिलेंडरची पूर्णपणे व्यवस्था होत नाही तोपर्यंत घेणार नाही। कारण नवीन हॉलमध्ये आता कुठेही लाकडाचा वापर करू देत नाही आणि त्याच्यामुळे आता गॅस सिलेंडरशिवाय आम्ही हा व्यवसाय करू शकत नाही। दरम्यान पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे मोठ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सला रोज जेवढ्या प्रमाणात एलपीजी गॅसचा पुरवठा आवश्यक आहे तेवढ्या प्रमाणात व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध होत नाहीये। त्यामुळे अनेक मोठे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स समोर पुढील 3 ते 4 दिवसानंतर काय करावं असा प्रश्न निर्माण झालाय। नागपूरच्या फार्म हाऊस किचन या रेस्टॉरंटने सिलेंडरचा तुटवडा झाल्यास रेस्टॉरंट बंद करण्याऐवजी चुलीवर जेवण बनवण्याची पर्यायी योजना आखलेली आहे। दरम्यान सावजी जेवणासाठी ओळखलं जाणारं फार्म हाऊस किचन रेस्टॉरंटमध्ये 25% पदार्थ चुलीवर तयार केले जातात। त्यामुळे येणाऱ्या 3 ते 4 दिवसानंतर व्यावसायिक सिलेंडरचा हवा तितका पुरवठा शक्य झाला नाही तर आम्ही इतर पदार्थही चुलीवर तयार करू अशी भूमिका रेस्टॉरंट चालकांनी स्वीकारलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।